निफाड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला असून वेगवेगळ्या चर्चा तर्कवितर्क लढवले जात आहेत। निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये 9 उमेदवार होते। यापैकी खरी लढत ही निफाडचे विद्यमान आमदार दिलीप काका बनकर आणि माजी आमदार अनिल कदम व प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरुदेव कांदे यांच्यातच होती। वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि प्रचार सभांनी निफाड विधानसभा मतदारसंघ गाजला। या निवडणुकीत महायुती सरकारच्या लोकप्रिय योजना आणि विविध विकास कामांवर विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनी निवडणूक लढवली। तसेच माजी आमदार अनिल कदम यांनी एकनिष्ठेची पाटी लावून निवडणूक लढवली। 20 तारखेला मतदान पूर्ण झालं। निफाड विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल हा अंदाजच कुणाला काही लागेना असं असलं तरी दिलीप काका बनकर आणि अनिल कदम यांच्या समर्थकांकडून आम्हीच गुलाल उधळू असा दावा केला जातोय। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिसळ पार्टी, बिर्याणी पार्टी व लक्ष्मी दर्शनाची चर्चा तालुक्यात जोरात आहे। परंतु निफाडकरांना अंदाज काही येईना की उमेदवार कोण निवडून येईल। आता उद्याच समजेल की निफाड तालुक्याचा लाडका आमदार कोण होईल।